महापौर पदासाठी भाजपमधून रूपाराणी निकम यांच्या नावाची जोरदार चर्चा. कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक संपली आणि आता महापौर पदाची सोडत जाहीर होताच महापौर पदाच्या उमेदवारांच्या नावाच्या चर्चेला जोर धरला आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली. महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले. महायुतीला चांगले यश मिळाले. विजयी उमेदवारांचा सत्कारही नेत्यांच्याकडून करण्यात आला. महापौर पदाकरिता कोल्हापूर महापालिकेसाठी ओबीसी महिला किंवा पुरुष असे आरक्षण जाहीर झाले आहे. महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 18 मधून 8180 इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या रूपाराणी निकम यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. निकम यांनी यापूर्वी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम करून महिला संघटन वाढवलं आहे. महापालिकेत विविध समित्यांवर काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. जिल्हा नियोजन समितीवर ही 5 वर्ष काम केले आहे. सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांच्यामध्ये चांगली क्षमता आहे. निकम यांच्याशी माझा महाराष्ट्र न्यूजने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, महापौर पदासाठी आपण दावेदार आहोत. जर महायुतीने महापौर बनण्याची संधी दिली तर कोल्हापूर शहराचा चांगला विकास निश्चित करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.